जे काय मी सांगतोय तर त्यावेळेस ते मला जड याच्यामुळे गेलं. मी साहेबाच्या दारात गेलो आहे आणि वर्षाच्या अगोदर प्रत्येक वेळेस चांगल्यासाठीच. आणि मग काल जे काय होतं ते कुठेतरी आता आपण थांबणार आहेत या प्रवासामध्ये त्यांच्यासोबतचं. त्यामुळे ते सगळं विषय थोडं मी पाहिलं की जडचं होतं. अनेक सभेमध्ये तुमचं नाव घ्यायचे, आम्ही ऐकलं ते नाव. आणि मग ते सोडण्याचा जे काही विषय होता थोडा वेदनादायक होता. कारण की काय ज्याला काय मग आपण कुटुंब काय दुसरं बघितलं नाही. कुटुंबाचा जे विषय आहे कुटुंब समजूनच काम केल्यावर काला की काही लोक जे आहेत राजकारणात जाणकार ते आम्हाला सांगायचे किंवा राजकारण हे भावनिक लोकांचं नाही, प्रोफेशनल लोकांचं आहे. परंतु राजसाहेबासोबत आमचं अटॅचमेंट होती, त्यांनी बी जपलं आहे. मी शिवसेनेला जे महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतःचा मनसे हा पक्ष स्थापन केला. सुरुवातीला या पक्षाला सर्वाधिक पसंतीही तरुणांनी दिली. गेल्या 20 वर्षापासून राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी रात्री एक निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता की त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. जेव्हा त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली तेव्हा ते मुंबईमध्ये होते. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर जेव्हा त्यांनी हे सगळं आपल्या फेसबुकवर सांगितलं तेव्हा त्यांना हुंदका दाटून आला. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. नेमकं काय कारण आहे? गेल्या 20 वर्षापासून खांद्याला खांदा लावून राज ठाकरेसोबत काम करणारे राजेंद्र मोटे मनसेतून अचानक बाहेर का पडले हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत स्वतः राजेंद्र मोटे आहेत. काय सांगताल, काय कारण होतं नेमकं? आत्ता तुम्ही जे फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला त्या पद्धतीने मी सन्मान्य राजसाहेबासोबत म्हणजे मी 2005ला जसं RB अटल कॉलेजचं GS होतो तेव्हापासून विद्यार्थी सेनेमध्ये मी सन्मान्य राजसाहेब जेव्हा शिवसेनेत होते त्यावेळेस विद्यार्थी सेनेपासून राजसाहेबांसोबत काम केलं. मग साहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये म्हणजे पक्ष स्थापन केला आणि आम्ही साहेबांसोबत मनसेमध्ये गेलो. मी मनसेचा पहिले गेवराई तालुकाध्यक्ष झालो. येत्या 10-12 वर्षामध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पाडत होतो. आणि हे काम करत असताना कुठे लेचपेचं काम नाही केलं. म्हणजे जे स्ट्रॉंगेस्ट काम ज्याला म्हणू आपण त्याच पद्धतीने काम केलं. आणि साहेबाकडून तशा पद्धतीची आमची काही नाराजी नव्हती. पण जे काय ह्या खास करून ह्या 1.5-2 वर्षामध्ये घडतं आहे की जी खालची टीम आहे नेत्यांची बी खालची ती साहेबांना ज्याला निरीक्षक नेमले होते मधल्या काळामध्ये त्यांनी काय व्यवस्थित ब्रीफिंग आसन बाकीचे विषय असतील ते साहेबापर्यंत सांगितले गेले नाही. आणि जे काय आता तुम्ही पाहतोस आपल्या जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचं हत्याकांड झालं, त्यानंतर महादेव मुंडेचा जे विषय होता, त्यानंतर आता अतिवृष्टी झाली, असे बरेचसे विषय आहेत. तर पक्षाकडून याला कसल्याही प्रकारचं हे दखल घेतल्या जात नाही या विषयांची. आम्ही वारंवार मेसेज करणं असेल काय असेल ते करत असू. आणि त्याही उपर जाऊन सांगेल की जे काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये हे काय जे काय मुंबईकडचे नाशिककडचे काय जे दुसरे तिसरे नेमले जात आहेत हे इकडे येऊन यांच्यासाठी इकडचे आपल्या इकडे जिल्ह्यातले नेते यांच्यासाठी मोठे आहेत ना. हे आमच्यापेक्षा ज्युनियर माणसं नेमले काही. मग त्यांनी इकडे येऊन संबंधितले आपल्या जिल्ह्यातले जे नेते असतील मंत्री असतील यांना जॉईन झाले आणि त्यांच्या सोयीची निवडणूक कशी करता येईल अशा पद्धतीच्या निवडणुका त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये केल्या. आणि त्या निवडणूक करत असताना इथल्या जे बिचारे वर्षानुवर्षे काम करतायत त्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचं काम केलं. मग ते सगळ्याच बाबतीत असेल, बीडला असेल, तिकडं पलीकडं केजला असेल, परळी म्हटलं तर फॉर्म काढून घेतला, असे विविध विषय होते. आणि ह्या पद्धतीने जे काय सगळं दिसून येत होतं. मग जर फक्त काय आपण पेपर वर्क करायला गटाध्यक्ष नेमायला आणि फक्त काय असले कामं करण्यासाठीच आपण आहोत का असं कुठंतरी प्रश्न पडला. आणि राहिला सवाल दुसरं जे विषय होता की साहेबादारात, तर साहेबासोबतचं जे नातं आहे ना म्हणजे ज्याला कौटुंबिक विषय माझ्यासाठी अतिशय भावनिक. म्हणजे मी आत्ता जरी सांगतो तर मला कुठंतरी मला सांगा की 20 वर्षाचा काळ आहे राजभाऊ. आम्ही तुम्हाला 20 वर्षापासून पाहतोय, मी पण तुम्हाला राजकारणामध्ये पाहतोय. कारण जेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही एकाच पक्षामध्ये आहेत. म्हणजे या काळामध्ये अनेक तुमच्या सहकाऱ्यांनी पक्ष बदलली, तुमच्यासोबत काम करणारे अनेक तरुण जे होते ते वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले. तुम्ही अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, तुमच्यावर केसेस दाखल झाल्या. तुम्ही काल साहेबांच्या बंगल्यासमोर होतात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की एवढं आपण एखाद्या नेत्यासाठी काम करतो, एवढं सगळं एखाद्या नेत्यासाठी आपण आंदोलनं करतो, मोर्चे करतो, पक्ष वाढीसाठी काम करतो, संघटना वाढीसाठी काम करतो. मात्र जेव्हा सोडताना तुमच्या भावना देखील सर्वांना कळाल्या की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. खरंच नेमकं काय भावना होत्या त्यावेळेस? शब्दात काय सांगणार त्याला. म्हणजे सांगायचं झालं तर काही दुसरं काही बघितलेलंच नाही. म्हणजे 20 वर्ष फक्त बस काही विषय नाही, राजसाहेबांनी सांगायचं आणि म्हणजे जे काय असेल ते काय भल्यासाठी सांगत होते महाराष्ट्राच्या, ते काम आम्ही केलं. प्रत्येक हाकेला हो दिलं, सभा असेल, बैठका असेल, ते सणाच्या तोंडावर येऊ, होळीच्या काय बी असो आम्ही प्रत्येक गोष्टीत. आणि ते बी असं काय नुसतं एकनिष्ठ नाही, ती बी व्याख्या समजू शकतो मी पक्ष म्हणून की नुसते एकनिष्ठ येत आणि काम करीत नाहीत असं नाही. एकनिष्ठ पण आणि तेवढं जबरदस्त काम. म्हणजे जे मुंबईच्या तुडीस ज्याला मुंबईचे कार्यकर्ते फक्त तिथं मीडिया ते असल्यामुळे डिस्प्ले होत आहेत आणि आमचं काम त्या पद्धतीने दिसून येत नाही. पण त्या उंचीचं काम करून
आमची जी काय त्यांच्यापाशी साहेबापर्यंत जी काय जायला पाहिजे चांगले मेसेज ते कधी गेले नाही. आणि बाकी जे पद्धतीने सांगितलं मग एवढं होऊन जे काय मी सांगतो आहे तर त्यावेळेस ते मला जड याच्यामुळे गेलं. मी साहेबाच्या दारात गेलो आहे आणि वर्ष याच्या अगोदर प्रत्येक वेळेस चांगल्यासाठीच. आणि मग काल जे काय होतं ते कुठेतरी आता आपण थांबणार आहेत या प्रवासामध्ये त्यांच्यासोबतचं. त्यामुळे ते सगळं विषय थोडं मी पाहिलं की जडचं होतं. अनेक सभेमध्ये तुमचं नाव घ्यायचे, आम्ही ऐकलं ते नाव. आणि मग ते सोडण्याचा जे काही विषय होता थोडा वेदनादायक होता. कारण की काय ज्याला काय मग आपण कुटुंब काय दुसरं बघितलं नाही. कुटुंबाचा जे विषय आहे कुटुंब समजूनच काम केल्यावर काल की काही लोक जे आहेत राजकारणात जाणकार ते आम्हाला सांगायचे किंवा राजकारण हे भावनिक लोकांचं नाही, प्रोफेशनल लोकांचं आहे. परंतु राजसाहेबासोबत आमचं अटॅचमेंट होती, त्यांनी बी जपलं आहे. मी असं नाही म्हणणार की साहेबांनी जपलं नाही. एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला राजसाहेबांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मला 100% वेळ भेटली. मी असं कधी पक्षावर क्लेम करणार नाही की सन्मान्य राजसाहेबाची वेळ मला मिळाली नाही. मला डेली वेळ मिळाली. पण चांगल्या कामाचं जे खाली जी लोक आहेत ना हे फार विचित्र स्वरूपाचे जमा झालेत एवढं मात्र नक्की. आणि त्यांना काही घेणं देणं नाही, काही नाही. निवडणुकाचं तिथल्या कार्यकर्त्यांचं काय होणार आहे वा जिल्हा परिषद निवडणुका काहीही असेल तर हे ह्याच्यामुळं जे नुकसान झालं आहे ना ते मात्र भरून निघणार नाही. आणि राहिला सवाल आमच्यासारखे कार्यकर्ते आता माझ्यावर असंख्य अवलंबित कार्यकर्ते समजा त्यांनी जसं मी काम करतो आहे तर माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील काम करत आहेत. तर ते कार्यकर्त्यांसाठी मी काही देऊ नाही शकलो ना. तर मग ह्याचे सगळे जे विषय होते ते शिवतीर्थ बघितल्यानंतर म्हणजे माझ्या त्या भावना दाटून आल्या. आणि ते बरेचसे विषय आहेत इमोशनल आहेत. राजसाहेब काल बी नेते होते, आज आहेत, उद्या बी राहतील. बस एवढंच भावनिक. राज ठाकरे साहेबांचं एक वाक्य आहे की माझा वाद हा विठ्ठलाशी नाही तर बडव्याशी आहे. तुम्ही दोनदा उल्लेख केला की खालचे लोक तिथपर्यंत जाऊ देत नाहीत. 100% ना. राजसाहेबांपर्यंत काही गोष्टी बऱ्यापैकी जात नाहीत. आणि पक्षाच्या बैठकीमध्ये आम्ही साहेबांना सांगितलं होतं की बुवा आम्हाला असं काहीतरी करा की थेट नाही का. परंतु साहेबांनी नंतर त्याच्यामध्ये आम्हाला वेळ दिला. पण हे निवडणुका जे आहेत ना हे जे शातीर लोकांची टीम जमा झाली हे काय करतायत निवडणूक ताब्यात घेतात. शेवटच्या टप्प्यात यायचं, 5 वर्ष तिथल्या कार्यकर्त्यांना काम करून द्यायचं, शेवटच्या टप्प्यात यायचं, निवडणूक ताब्यात घ्यायची शेवटच्या 2 महिन्यामध्ये आणि समजून घ्यायचं की इथं आपले काय केल्यावर कोणाला फायदा कोणाला तोटा. आणि मुख्य जिल्ह्यातले ज्या सगळीकडे मराठवाड्यात बी असंच करत असतील असं मला वाटतं. मग त्या पद्धतीने ऑपरेट करतायत आणि मग अपयश येतं पदरी. बाकी दुसरं काही मॅप नाही. वर्षानुवर्ष चाललं आहे. आज पहा तुम्ही 20 वर्ष झालं आहे प्रगतीच्या ऐवजी आम्ही अधोगतीकडे चाललो सगळेच जण. आणि कुठंतरी मला कार्यकर्त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण माझ्यावर अवलंबित भरपूर लोक आहेत. तुम्हाला मी अभिमानाने सांगेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुसरीकडे ऐकणे माहीत नाही, परंतु मी ज्या विभागात काम करतो माझ्याकडे जे विभाग आहेत त्या ठिकाणी सगळे सेल ॲक्टिव्ह आहेत. सगळे कार्यक्रम ज्या काय सगळ्या महिला आघाडी असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, ऑल विंग्स आणि सगळेजण जोरात काम करतात. आणि डेली आंदोलन. फक्त मी सांगितलं तसं किंवा मुंबईचं त्यांचं काय होतं त्यांचं दिसून येतं आणि आपल्या साईडला थोडंसं त्यांच्यापर्यंत पोहोचायला जड जातं एवढाच फरक आहे. परंतु त्यांच्यावर थोडंसं जास्त फोकस झाला आणि आमच्यावर नसल्यामुळं बी कुठंतरी आता धोरणात्मक राजकारण ज्याला म्हणू आपण इकडं धोरणात्मक राजकारण होत नाही आहे. जर धोरणात्मक राजकारणा दिशेने जायचं आहे, विजयाच्या राजकारणा दिशेने जर जायचं आहे तर विजय ज्या पक्षाला होण्याची इच्छा आहे त्या पक्षासोबत काम केलं पाहिजे. अशामुळं आम्ही सन्माननीय शरद पवार साहेबांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आता शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत काम करणार आहात. काही दिवसापूर्वी एक मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील एकत्र आले. हे पाहून सगळ्या महाराष्ट्राला हे चित्र पाहून आनंद झाला. कारण की या चित्रामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा बदलू शकते. हे दोघं जर एकत्र झाले आणि अशा वेळेत हे दोघं कधी आता एकत्र येऊ शकतात, भविष्यामध्ये येतील तर मग तुम्ही ह्यावेळेस त्या पक्षाची साथ सोडताय कारण आता भविष्य पुन्हा पुढे. उद्धव साहेबांच्या पक्षाच्या बाबतीत नाही मला सांगता येणार, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत मी म्हणजे मला जे दिसतंय कळतंय, मी आता बऱ्याच दिवसापासून काम करत असल्याने मला समजतंय त्यानुसार तरी मला इकडं आपल्या इकडं काय दिसून नाही येत एवढं नाही मात्र नक्की. आता तुम्ही शरद पवार यांच्या पक्षासोबत काम करणार आहेत, राष्ट्रवादीसोबत काम करणार आहेत, मनसेसोबत तुम्ही 20 वर्ष काम केलं. या पक्षामध्ये भविष्य काय दिसतंय? शरद पवार साहेबांनी मी जे आत्ता जे म्हणलो की फरक काय शरद पवार साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर आता म्हणजे काल मी त्याच्या अगोदर काय त्यांना याच्यावर फेसबुकवर पाहिलं, पण काल मी प्रत्यक्ष देखील पाहिलं की
ज्या प्रदेश कार्यालयामध्ये जी बैठक होती तर त्या ठिकाणी पवारसाहेब 11 वाजता आले तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा एका जागेवर बसून होते आणि म्हणजे पदवीधरची बैठक झाली, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य, तर सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन समजून घेऊन ते मुवमेंट करत होते. आत्ता आपण पाहिल्यासून रोहित दादा अतिवृष्टीच्या दौऱ्यात येऊन गेले आपल्या इकडे बीड जिल्ह्यामध्ये, तर त्यांनी माझ्या माहितीसुद्धा जवळपास 20 ते 22 गावं केले. लास्टला परळीचे लोक त्यांच्यावर थोडे नाराज झाले किंवा आम्हाला वेळ देत नाहीत, तर ते 1:30 वाजेपर्यंत फिरले. तर हे जे काय आहे किंवा शेतकऱ्याप्रती असेल, कष्टकऱ्याप्रती असेल आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका आहे त्यानुसार शरद पवार साहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि सध्या जे महाराष्ट्रात घडतं आहे की सगळे सत्ताधारी एकीकडे होऊन महाराष्ट्र लुटायचा जो प्लॅन आहे तर तोच आपण महाराष्ट्राचे पार्ट आहेत आपला बीड जिल्हा बी. तर ह्या जे अतिरेकी स्वरूपाचं राजकारण सुरू आहे याला कुठंतरी लगाम लागला पाहिजे आणि ते लगाम लागण्याची ताकद शरद पवार साहेबांच्या विचारामध्ये, शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये, आणि त्याच्यामुळं आपण त्या पक्षाचे काही ना काही पार्ट असलो पाहिजेत. हे असले अघोरी जे राजकारण चालू आहे सध्या भाजपचं त्याला रोखण्यासाठीचं, त्याच्यामुळं ते अघोरी राजकारणाच्या विरोधातले आपण छोटा मोठा का होईना आपला रोल, आपला पार्ट असावा. त्याच्यामुळं मी सन्माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला जेव्हा मनसे स्थापन झाली तेव्हा राज ठाकरे हे अनेक तरुणांच्या गळ्यातले ताईत होते. तरुणांनी त्यांना आयडॉल मानलं होतं. तेव्हा देखील तुम्ही त्यांच्यासोबत सामील झालात, त्यांच्या पक्षाचं काम करत होतात. नेमकं आता त्यांच्यामध्ये काय बदल झाला आणि काय काय करणं असावं, कारण तुम्ही ग्राउंडला काम करता आणि ते तुम्ही सांगितलं ते मुंबईमध्ये असतात. नाही, राजसाहेब तर आयडॉल आहेतच ना. ते आयडॉल तरुणांचे आयडॉल राहणार, त्यांची काम करायची पद्धत चांगली. त्यांना बाकीचे विषय फक्त वेळेचं आता तेवढे मोठे नेते आहेत की मी नाही सजेस्ट करू शकत. परंतु थोडं राजसाहेबाचं काय होतं, जेवढं मी साहेबांना ओळखतो आहे थोडासा भरोसा टाकतात ते, आणि त्यांचा भरोसा आजपर्यंत आहे का शक्यतो चुकीच्या माणसांवर पडला आणि ते आजूबाजूचे भोवतालचे लोक त्यांचा फायदा घेऊन स्वतःच्या सोयीच्या मुवमेंट करत आहेत. मग साधी गोष्ट ते आता तिकून मी जसं सांगितलं दुसऱ्या फळीतले नेते येतात त्यांना आपलीकडचे जे नेते ते मंत्री बिंत्री येत नाही आपल्या मराठवाड्यातले, मग त्यांना अट्रॅक्शन वाटतं त्या तिसऱ्या फळीला दिलेले लोक आहे मुंबईचे फिंबईचे खालचे छपरी, मग ते त्यांच्या इथल्या आपल्या मंत्र्यांना मानतात आणि मग त्यांना आम्ही छोटे वाटतो आणि ते त्यांना जॉईन होऊन काम करतात. अशा पद्धतीने चालू आहे. त्याच्यामुळं साहेबाला बाकी काही नाही, ते स्वतः लय ग्रेट आहेत. परंतु ही दुसऱ्यावर जे भरोसा टाकतात ते आणि ते शक्यतो त्यांचा आजपर्यंत चुकीच्या लोकांवर भरोसा टाकण्यात आलेलं दिसून येतं आहे. तर निश्चितच हे होते राजेंद्र मोटे. गेल्या 20 वर्षापासून त्यांनी मनसेसाठी काम केलं, अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले, अनेक केसेस त्यांच्यावर या संदर्भात दाखल आहेत. विद्यार्थी दशेपासून ते राज ठाकरेंना आयडॉल मानत होते, त्यांच्यासोबत काम केलं. जेव्हा त्यांनी मनसे पक्ष सोडला तेव्हा ते त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर होते, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की राजेंद्र मोटे यांनी मनसे का सोडली हा विचार फक्त मनसेलाच नाही तर इतर पक्षांनी देखील करायला हवा. कारण 20-20 वर्ष काम करून ग्रामीण भागातले तरुण जर आपलं आयुष्य पणाला लावत असतील तर याचा विचार इतर पक्षांनी देखील केला पाहिजे. सहकारी कॅमेरामन मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.